11 महिन्यात तब्बल 1987 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र हे थांबलेलं दिसत नाहीये। हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हा सवाल आहे। यामध्ये किंबहुना 2001 पासून शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढताना दिसतंय। मराठवाडा, पश्चिम विदर्भात 11 महिन्यात तब्बल 1987 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलले, आपलं जीवन संपवलेलं आहे। यामध्ये विदर्भात 973 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय, पण मराठवाड्यातला आकडा मात्र धडकी भरवणार आहे, 1014। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडे। सूरज, एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे ही आकडेवारी येणं चिंता वाढवणारी बातमी आहे। नक्कीच लागवीजी, आपण जर पाहिलं तर गेल्या 11 महिन्यामध्ये जवळपास 2000च्या वर जर शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, अतिशय चिंतेचा विषय हा मानावा लागेल। सध्या जर पाहिलं तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे। याच अनुषंगाने जर पाहिलं तर विदर्भातील समस्या निकाली निघाव्याचे यासाठी जर पाहिलं तर विदर्भातील सर्वसामान्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जर पाहिलं तर खास करून विदर्भामध्ये अधिवेशन घेतलं जातं। त्यामुळे या विदर्भाच्या समस्या निकाली निघाव्या यासाठी खरंच या शेतकरी आत्महत्यावर काही विचार मंथन राजकारणी लोक करतात का, मुख्यमंत्री यावर काही भाष्य करतात का, किंवा उपमुख्यमंत्री यावर काही भाष्य करतात का, याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्येची नोंद घेतली जाते। जवळपास 2001 सालापासून संपूर्ण जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्येची नोंद घेतली जाते। मात्र जर यामध्ये जर पाहिलं तर गेल्या 11 महिन्यातला आकडा अतिशय चिंतेचा आणि तेवढाच धक्कादायक आकडा आहे। विदर्भामध्ये 973 शेतकऱ्यांनी आत्महत्या 11 महिन्यामध्ये केलेली आहे, तर मराठवाड्यामध्ये 1000च्या वर शेतकरी आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे जर पाहिलं तर आज अधिवेशनामध्ये काही लोकशाहीच्या बातमीनंतर आज अधिवेशनामध्ये काही पडसाद उमटतं का, कोणी विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षातले काही आमदार आणि मंत्री यावर काही भाष्य करतात का, याकडे संपूर्ण या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं आहे। तुर्तास जर पाहिलं तर ज्यावेळेस बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं, त्यामुळे 8 महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यात 31 जून नंतर आम्ही कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलेलं होतं। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर विरोधी पक्षाने देखील यावर प्रतिक्रिया दिली आणि टीका सुद्धा केलेली आहे। आपण जर पाहिलं तर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी यावर टीका केलेली आहे। झाड मेल्यावर पाणी दिल्यासारखं अशी परिस्थिती होती, त्यामुळे ज्या वेळेस शेतकऱ्यांना गरज आहे त्याच वेळेस सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे अशी सुद्धा भूमिका जी आहे विरोधी पक्षाच्या वतीने केलेली आहे। अगदी सूरज, मुद्दा लक्षात येते, त्यामुळे या सगळ्या संदर्भात काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।